आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। दारू घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन, तरीही ते तुरुंगातच राहणार। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन दिलासा मिळाला आहे, पण त्याच्या अटकेचं प्रकरण ईडीनं सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठाकडे सोपवलं आहे। केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयानं मोठ्या खंडपीठाकडे पाठवलं आहे। आता सर्वोच्च न्यायालयाचे 3 न्यायाधीशांचं खंडपीठ केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे। या प्रकरणात सरन्यायाधीश 3 न्यायाधीशांची नियुक्ती करतील। या प्रकरणाची मोठ्या खंडपीठासमोर सुनावणी होईपर्यंत केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे। मात्र केजरीवाल सध्या तुरुंगातून बाहेर पडू शकणार नाहीत। ते सध्या सीबीआयच्या कोठडीत आहेत, पण त्याला ईडी प्रकरणात जामीन मिळाला आहे। अशा परिस्थितीत तो सध्या तुरुंगातच राहणार आहेत। अरविंद केजरीवाल यांचे वकील विवेक जैन यांनी सांगितलं की सीबीआय प्रकरणी 18 जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी आहे। या प्रकरणातील निर्णयानंतरच केजरीवाल बाहेर पडतील की नाही हे कळेल। मात्र केजरीवाल तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता प्रबळ आहे।